अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार साहेब यांनी आज बसस्थानकासमोर थांबून मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांना मास्क वाटप करून आपल्या प्रशासकीय कार्याची वेगळी चुणूक दाखवून देत पोलीस जनतेचे मित्र असल्याचा अनुभव दिला। मास्क हा घातला नाही म्हणून दंड अथवा शिक्षा करण्याऐवजी मास्क भेट देऊन लोकांचे कृतीतून जनजागरण करणाऱ्या पवार साहेबांबद्दल अक्कलकोट शहर तालुक्यात कृतिशील परिवर्तन घडवणारा अधिकारी म्हणून सकारात्मक चर्चा होऊ लागली आहे। आपल्या नातीसोबत नाकाला पदर लावून बाजारात जाणाऱ्या या आजीबाईंना स्वतः PI साहेबांनी मास्क लावला। एक संवेदनशील अधिकारी काय असतो हे त्यांच्या कृतीतून जाणवले। केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या परिश्रमाने हरमन फिनोकेम कंपनीने CSR फंडातून प्रायोजित केलेल्या निधीतून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्येकी 40 लिटर क्षमतेचे PSA प्रणालीचे 240 सिलेंडरचे कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारणी केला जाणार असून अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपूर्ण जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने रुग्ण दाखल होत असतात। सध्या सारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत। कोरोना, सारी व इतर गंभीर आजार असणाऱ्यांना शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची तात्काळ गरज पडते। त्यामुळे रुग्णांचे ऑक्सिजन अभावी प्राण जाऊ नये यासाठी सदर प्लॅन्टची गरज होती। त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला व हा ऑक्सिजन प्लांट मंजूर करून घेतला। यामुळे जिल्हाभरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे या ऑक्सिजनचा प्लांटचा मोठा फायदा जिल्हावासियांना होणार असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले आहे। प्लेस झालं आणि इरविन मधनं तो मूवेबल प्लांट आहे। जर दुसऱ्या हॉस्पिटलला याची गरज पडली तर आपण मूव्ह करून नाही ते पाईपलाईनच्या माध्यमातून आपण ऑक्सिजन त्यांना प्रोव्हाइड करू शकतो। ज्या कारणाने आमचे जे लोकांचे जीव चालले आहे ऑक्सिजनमुळे ते कुठे ना कुठे आम्ही सेव्ह करू शकू। आणि म्हणून देवेंद्र साहेबांच्या मनापासून धन्यवाद करते की अमरावतीमध्ये लक्ष देऊन अमरावतीमध्ये मीटिंग घेऊन तिथल्या गरजा समजून त्या लोकांना मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मदत केली। मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यात औरंगाबाद शहरात सिटी चौक, शाहगंज, औरंगाबाद, सुप्री हनुमान परिसरात मोठ्या प्रमाणात सुक्यामेवा विक्रेत्यांची दुकाने थाटत असतात। या महिन्यात सुक्यामेवाची मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात होते। मात्र शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आणि प्रशासनाने शहरात ब्रेक द चेन मोहिमेची सुरुवात केली। काही दुकानांना सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली। मात्र शहरातील वाढत्या संसर्गामुळे नागरिकांनी सुक्यामेवाच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे। सणानिमित्ताने सीरखुर्मा बनवण्याची ही परंपरा असते, त्यासाठी सुकामेवाची मोठ्या प्रमाणात खरेदी होते। मात्र लॉकडाऊनमुळे ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत, त्यामुळे सुकामेव्याचा लाखो रुपयांचा माल पडून आहे। लॉकडाऊनचा फटका विक्रेत्यांना बसला आहे। आता याच व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी खंत काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। क्या धंधा करेंगे, क्या कहेंगे? आप सरकार से क्या कहना चाहते हैं? क्या कहना चाहते हैं बोलते ये भाई हमको अगर टाइम दिए तो कैसे भी पेट भरेंगे, नहीं तो बाल बच्चे भूखे मर रहे हमारे। क्या करेंगे? हफ्ते का कमाने का, हम हफ्ते रोज कमा के खाने वाले लोग आए। तो आप सरकार से क्या मदद चाहते हैं? मदद बोले कि एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे इंद्रायणीतील रासायनिक प्रदूषित पाण्यामुळे आजार वाढत असल्याने सामान्य आळंदीकर अक्षरशः जीव मुठीत धरून जगत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ केमिकलयुक्त नदीतील पाण्याचा पाठपुरवठा करीत असून देखील पिंपरी चिंचवड पालिका तसेच नदी सुधार कार्यालय या बाबींकडे लक्ष देत नसल्याचे निष्पन्न झाले आहे। गेल्या अनेक आठवड्यांपासून इंद्रायणी नदीमध्ये भेसळयुक्त पाणी दिसून येते। पवित्र इंद्रायणी नदीत थेट सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी नदीची अशी अवस्था झाली, यातच जलपर्णीची देखील भर पडली आहे। या नदी प्रदूषणामुळे या नदीचे पावित्र्य धोक्यात आले। शरीरातील सर्व इंद्रिय पवित्र करते म्हणून या नदीला इंद्रायणी म्हटले जात असल्याने इथे येणारा प्रत्येक भाविक आचमन केल्याशिवाय माऊलींचं दर्शन घेत नाही। मात्र आता या नदीचं अक्षरशः विषात रूपांतर झालंय, ज्यामुळे या नदीत आढळणारा देवमासा तर कधीच नामशेष झालाय आणि आता इतरही जलचर असे तडफडून मरत आहेत। दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीही याकडे दुर्लक्ष करत आहेत। नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि इंद्रायणी ही नदी स्वच्छतेसाठी योजना केल्या गेलेली घोषणा हवेतच विरली आहे। त्यासाठी उभारलेल्या शेकडो कोटींचा निधी कुठे मुरतोय हे मूग गिळून गप्प बसलेल्या या परिसरातील लोकप्रतिनिधी सांगतील।
पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत 6 पैकी 3 आरोपींना अटक केली आहे, तर पसार झालेल्या 3घांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. डोंबिवली MIDCतील रणजित झा यांची फॅक्टरी असून ते डोंबिवली मिलापनगरमध्ये राहतात. त्यांची दिवा येथील BR नगर परिसरात जागा आहे. वर्षभरापूर्वी या जागेत उभारलेल्या मंदिराच्या पायऱ्यावर होणाऱ्या गाडी पार्किंगवरून रणजित यांचा शरद शेट्टीसोबत वाद झाला होता. तेव्हापासून त्यांची भांडणं सुरूच होती. याच रागातून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास रणजित झा फॅक्टरी बाहेर आले असता एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. या कारमधून काही तरुण उतरले. रणजित यांना बेदम मारहाण करून कारमध्ये कोंबले. हा प्रकार रणजित यांचा मुलाने पाहिला. त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सुरू केली. वडिलांना वाचवताना झा यांचा मुलगा कारसोबत फरफटत गेला. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या 4 तासात मानपाडा पोलिसांच्या पथकाने आरोपींना शोधून काढले. पोलीस जेव्हा आरोपींकडे पोहोचले तेव्हा आरोपींनी रणजित झा यांना बेदम मारहाण केली होती. वेळेत पोलीस पोहोचल्याने त्यांचा जीव वाचला. सध्या जखमी रणजित आणि त्यांच्या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी समीर मोरे, शरद शेट्टे आणि अन्य एकाला अटक केली आहे. पोलीस अन्य 3 आरोपींच्या शोधात आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज जाहीर केले आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे, परंतु नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती अशा 2 बाबी आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या व अपूर्ण अशा दोन्ही भरती प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव संबंधित विभागांच्या सचिवांसमवेत तातडीने बैठक घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून मुख्य सचिवांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जातील. एप्रिल-मे मध्ये येणाऱ्या या फुलांना भावा असे म्हणतात. या झाडाचं दुसरं नाव रामदंडा असं देखील आहे. या फुलाच्या येण्याने एक असा अध्याय आहे की ज्या वर्षी या झाडाला फुले जास्त लागतात त्या वर्षी पाऊस होण्याची शक्यता जास्त असते व या झाडांच्या मुळापासून जी वनस्पती तयार होते ती मूळव्याधवरती अत्यंत प्रभावी असल्याचे ग्रामीण भागातील लोक सांगतात. आदिवासी लोक याचा खूप मोठा उपयोग करतात अशी माहिती निसर्गप्रेमी तथा फुल संशोधन विकास आडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अथवा त्यावर कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करून भूमिका घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने SC-BC प्रवर्गाच्या कायद्याला तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पाया असलेला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील महत्त्वाच्या शिफारशींना असहमती दर्शवत मराठा आरक्षण नामंजूर केलं आहे. मराठा समाजाची बाजू सरकारतर्फे सक्षमपणे मांडली गेली नाही, त्यामुळे निकाल विरोधात गेला असं मत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयावर आज राज्याच्या मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक पार पडली. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला जनसेवेत झोकून देऊन सतत ठाण्यातील श्रीरंग, वृंदावन, ऋतू पार्क, आनंद पार्क परिसर आणि ठाणेकरांसाठी लढणारे योद्धा ज्येष्ठ समाजसेवक चंद्रहास तावडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयातून सोडण्यात आले असून कोरोनाच्या विरोधात त्यांनी प्रखर संघर्ष केला आहे. गेल्या वर्षभरात सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे हे कोरोना काळात विभागातील नागरिकांची सेवा करत होते.
ज्या रुग्णांना बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन हवे त्यांना मिळवून दिला. मात्र गेल्या 2 आठवड्यापासून त्यांची तब्येत खालावत गेली होती. त्यांना त्वरित ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तावडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासूनच रुग्णालयात उपचार घेत असताना अतिशय चिंताजनक व गंभीर परिस्थितीतून संघर्ष करत आपल्या आत्मविश्वास लढवया वृत्तीच्या जोरावर तब्बल 21 दिवस कोरोनाशी 2 हात करून चंद्रहास तावडे यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात करून सुखरूप घर वापसी झाले आहेत. पाहत रहा ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा फक्त आपल्या सूर्योदय न्यूज चॅनलवर.